राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते मराठवाड्यातील नीरा देवधर प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ व भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला। राज्यातील सर्वात संपन्न विभाग म्हणून पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। सहकारी संस्था, नदी क्षेत्र, राज्याचं राजकारण हाती ठेवणारे मातब्बर नेते ही सर्व कारणं पश्चिम महाराष्ट्राच्या संपन्नतेबद्दल दिली जातात। विदर्भ मराठवाड्यातील दुष्काळ इतका पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळ चर्चीला जात नाही। मात्र हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल की याच विभागात सर्वाधिक दुष्काळी तालुके येतात। या तालुक्यांचा दुष्काळ मिटवण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे। मात्र स्थानिक राजकारण आणि आपल्या राजकीय गडांना केंद्रबिंदू बनवण्याच्या प्रयत्नांमुळे विकास मर्यादित राहिला। बड्या नेत्यांनी परिवर्तनाची सर्व संसाधने मतदारसंघापुरती मर्यादित ठेवली। परिणामी उपाययोजना पूर्णत्वास गेल्या नाहीत। काँग्रेस राष्ट्रवादी स्टाईल या राजकारणाला छेद देण्याचं काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं बोललं जात आहे। कारण ठरलाय नीरा देवधर सिंचन प्रकल्प। या प्रकल्पासाठी फडणवीसांनी पुढाकार घेतलाय। 3,967 कोटी रुपयांची अंतिम मंजुरी देण्यात आली होती। या कार्यक्रमात नीरा देवघर उजवा मुख्य कालवा किलोमीटर 66 ते 87 मधील बंदिस्त नलिका कालवा पूर्ण झाला आहे। नीरा देवघर प्रकल्पामधून 0.93 TMC पाणी धोम बलकवडी प्रकल्पामध्ये टाकण्याच्या कामाचा शुभारंभ व भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलाय। प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी राजा योजना मंजूर केली, 25,000 कोटी रुपये आपल्याला दिले आणि त्यामुळे या दुष्काळी भागाच्या कामाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली। आणि मला सांगितलं पाहिजे की या ठिकाणी गेल्या 13 महिन्यामध्ये कपूर साहेब किती याला मान्यता दिली आपण आणि किती गेल्या 13 महिन्यामध्ये जेव्हापासून माझ्याकडे कारभार आला तेव्हापासून आपण 8 मोठ्या प्रकल्पांना मान्यता दिली। 22,000 कोटी रुपयाची मान्यता या कृष्णाच्या पाण्यावर आपण वेगवेगळ्या प्रकल्पांना या ठिकाणी दिली। कारण मी देखील ज्या विदर्भात येतो दुष्काळाचं दुःख मी बघितलेलं आहे आणि तेच दुःख मला कुठेतरी या दुष्काळी भागात पाहायला मिळालं आणि म्हणून हा मी प्रण केला की या भागाला दुष्काळी भाग म्हणून नाव जरी पडलं असलं तरी देखील ईश्वराच्या आशीर्वादानं, तुमच्या आशीर्वादानं हा दुष्काळी ठप्पा पुसण्याची संधी मिळाली आहे आणि म्हणून ती संधी आम्ही हातामध्ये घेतली आणि त्या माध्यमातून आज एक प्रकल्प होतोय आणि एक भाग हा या ठिकाणी दुष्काळातनं बाहेर पडतोय। मगाशी सांगितलं खासदार साहेबांनी, मी ज्यावेळी मुख्यमंत्री होतो आपल्याला लक्षात असेल की सांगली, कोल्हापूर, साताऱ्याचा काही भाग इतका प्रचंड पूर आला होता की त्या ठिकाणी हायवेवर देखील बोटी चालवाव्या लागल्या होत्या आणि मग त्यावेळी आम्ही अभ्यास केला तर लक्षात आलं की सातत्याने पूर येतो, पुराचं पाणी शहरामध्ये जातं, मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि मग आमच्या मनामध्ये असं आलं की जर सातत्यानेच पूर येत असेल तर पुराचं पाणी हे कुठल्या राज्याच्या मालकीचं नाहीये। याच्यावर जर आपण एखादी योजना तयार केली तर आपल्याला दुष्काळी भागाला त्याचा फायदा देता येईल। आणि मग गेल्या 10-15 वर्षाचा अभ्यास आम्ही केला, पुराच्या पॅटर्नचा अभ्यास आम्ही केला, वर्ल्ड बँकेला आम्ही बोलवलं, वर्ल्ड बँकेला आम्ही सांगितलं की जर हे पुराचं पाणी आपण बघितलं तर पूर्वी असं व्हायचं की एखाद्या वर्षी पूर यायचा, आता एखाद्या वर्षी दुष्काळ असतो पण दरवर्षी कुठे ना कुठे पूर येत असतो। हे पुराचं पाणी जे शहरामध्ये शिरतंय याचं जर आपण डायव्हर्शन तयार केलं आणि हे पाणी आपण जर दुष्काळी भागाकडे वळवलं, आपण जर उजवीकडे वळवलं, आपण सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल याच्या दुष्काळी भागाकडे किंवा मराठवाड्याच्या दुष्काळी भागाकडे वळवलं, आमच्या विजयसिंह दादा मोहिते पाटलांचं वर्षानुवर्ष हे स्वप्न होतं आणि अशा प्रकारे जर आपण हे पाणी वळवू शकलो तर निश्चितपणे त्यातनं आपल्याला मोठा फायदा होऊ शकेल आणि म्हणून याचा प्रकल्प आपण तयार केला। 3300 कोटी रुपयाचा प्रकल्प
आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्याला वर्ल्ड बँकेने तत्वता मान्यता दिली, आता केंद्र सरकारने देखील तत्वता मान्यता दिली आणि लवकरच त्याच्या सगळ्या बाबी पूर्तता केल्यानंतर हे जे पाणी आपल्या शहरामध्ये शिरतं, जे दरवर्षी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर होतो, हे सगळं पाणी आता दुष्काळी भागाकडे आपण वळवणार आहोत. म्हणजे एकीकडे पुरापासून आपल्याला सुटका मिळणार आहे आणि दुसरीकडे दुष्काळी भागाला देखील पाण्याचा जो तुटवडा आहे त्या तुटवड्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा देखील फायदा हा या निमित्ताने मिळणार आहे. आज खरं म्हणजे अनेक योजना आपण या ठिकाणी केल्या. आपण जर एकूण हिशोब लावला तर आता ज्या काही योजना आपण केल्या आहेत, या योजनांमुळे 10 लाख कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या योजनांच्या माध्यमातून शेतकरी असेल, सामान्य माणूस असेल, त्याच्या जीवनात परिवर्तन होणार आहे. आणि हे सगळं करत असताना मला एका गोष्टीचा अजून उल्लेख केला पाहिजे की या प्रकल्पांना केंद्र सरकारचा निधी मिळण्याकरता ज्या प्रकारचा पाठपुरावा खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी केलाय, मी त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करतो. त्यांनी सातत्याने केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या पाठीमागे लागून आणि या ठिकाणी केंद्र सरकारचा देखील मोठ्या प्रमाणात निधी हा आपल्याला उपलब्ध करून दिलाय. आज देशातला पहिला जोड कालवा देखील आपण या भागामध्ये करतोय. म्हणजे नदी जोड प्रकल्प झाले, आता कालवा जोड प्रकल्प या ठिकाणी होतोय. नीरा देवधर आणि धोम मलकवडी एका कालव्यातनं दुसऱ्या कालव्यामध्ये पाणी देऊन जिथे 4 माही पाणी असतं तिथे 8 माही पाणी नेण्याचं काम देखील आपण करतोय की ज्याच्यामुळे 6 ते 7 लाख नागरिकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदत होणार आहे. आज मी सांगितलं 4 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली यावी, इतक्या मोठ्या प्रमाणात आपण या योजनांना मान्यता दिली आहे. आणि हे सगळं करत असताना मला एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की केवळ सिंचन प्रकल्प नाही, मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळं देखील या ठिकाणी तयार झालं. आज हा जो मतदारसंघ आहे, देशामध्ये जे नवीन रस्ते झाले त्याच्यामध्ये देशात 8व्या क्रमांकावर आज आपला भाडा मतदारसंघ आला. इतक्या मोठ्या प्रमाणात मोदीजींनी, गडकरी साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी रस्ते देखील उपलब्ध करून दिले आहेत. रेल्वेचा प्रश्न होता, रेल्वे लाईन तयार होती पण रेल्वे चालत नव्हती. का चालत नव्हती माहिती नाही, कोणी अडवली होती माहिती नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणी अडवली होती, मला माहित नव्हतं. पण आज ती रेल्वे देखील चालली, नवीन लाईनला देखील पैसे मिळाले आणि यासोबत MIDC, कारण शेवटी आज आपण नवीन जो कॉरिडॉर तयार करतोय, मुंबई बंगलोर कॉरिडॉर, या कॉरिडॉरमुळे पुढची सगळी इंडस्ट्री ही आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी नवीन MIDC ज्याचा पाठपुरावा रणजित दादा करत होते, दुसरी MIDC ज्याचा पाठपुरावा जया भाऊ करत होते, तिसरी MIDC ज्याचा पाठपुरावा शिवेंद्र बाबा करतायत. या सगळ्या MIDC ला त्या ठिकाणी मान्यता देऊन आणि मोठ्या प्रमाणात उद्योग आज या भागामध्ये आणण्याचं काम आपण करतोय. मी तुम्हाला सांगतो, पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये एक नवीन औद्योगिक इकोसिस्टीम या भागामध्ये तयार झालेली आपल्याला दिसेल आणि आमच्या हजारो मुलांच्या हाताला काम. आज आमची मुलं शिकतायत, इंजिनियर होत आहेत, पण कामाकरता बंगलोरला, पुण्याला, वेगवेगळ्या ठिकाणी चालली आहेत. आता सातारा जिल्ह्यातल्या मुलांना कुठेही जायचं काम नाही, विशेषतः दुष्काळी भागातल्या मुलांना कुठेही जायचं काम नाही. ही सगळी इंडस्ट्री, हे सगळे उद्योग आता आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी येणार आहेत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण जे काही काम आहे हे काम या ठिकाणी करतो. आणि म्हणून आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी मला सांगायच्या आहेत.